इम्युनायझेशन इम्पॉर्टंट टॉपिक आहे बघा. फर्स्ट वॅक्सिन कोण तयार केली तर एडवर्ड जेनर स्मॉल पॉक्स वॅक्सिन. ठीक आहे. जर कोणती वॅक्सिन तयार केली तर स्मॉल पॉक्स वॅक्सिन. ठीक आहे. नंतर टर्म वॅक्सिन. ठीक आहे, लुईस पाश्चर. आणि टर्म वॅक्सिनेशन एडवर्ड जेनर. ठीक आहे, कन्फ्युजन नाही. सर्वात प्रथम वॅक्सिन कोण तयार केली तर एडवर्ड जेनर. कोणत्या डिसीजच्या विरोधात? स्मॉल पॉक्स वॅक्सिनच्या विरोधात. ठीक आहे. नंतर वॅक्सिन टर्म आणि वॅक्सिनेशन टर्म, कन्फ्युजन व्हायचं नाही. नंतर बघा, लाईव्ह वॅक्सिन 3 प्रकारचे असतात, लाईव्ह, किल अँड टॉक्साइड. ठीक आहे. ह्याच्यामध्ये एक क्वेश्चन येतो की लाईव्ह वॅक्सिन कोणती आहे, किंवा किल वॅक्सिन कोणती आहे, किंवा टॉक्साइड वॅक्सिन कोणती आहे, ह्याच्याबद्दलही एक क्वेश्चन येत असतो. ठीक आहे. बघा, लाईव्ह वॅक्सिन ही पाठच करायची. BCG, OPV, मिझल्स, MMR, येलो फीवर, लाईव्ह जॅपनीज इन्सेफलायटिस, नंतर लाईव्ह हेपॅटायटिस A आणि व्हेरिसिला. ठीक आहे. हे जर तुम्ही पाठ केलं लाईव्ह वॅक्सिन, तर त्याच्या विरोधातल्या कोणत्या येतात? किल वॅक्सिन. टॉक्साइडमध्ये 2च येणार, डिप्थेरिया आणि टिटॅनस. म्हणून तुम्हाला एक पाठ करायची, कोणती? लाईव्ह वॅक्सिन. वॅक्सिन जे आपण लहान लेकराला देत असतो, त्या लहान लेकराला कोणते कोणते आजार म्हणजेच डिसीज यापासून प्रोटेक्शन भेटतं. ठीक आहे. बघा, जर आपण लहान लेकराला BCG वॅक्सिन दिली तर त्याला प्रोटेक्शन भेटतं कशापासून? ट्युबरकुलोसिस डिसीज नावाच्या आजारापासून, त्यालाच आपण TB म्हणतो. ठीक आहे. नंतर हिपॅटायटिस B म्हणजेच बर्थ डोस. ह्याच्या म्हणजे हिपॅटायटिस B वॅक्सिन आपण देतो कशासाठी? हिपॅटायटिस B ह्याचा डिसीज होऊ नये म्हणून. ठीक आहे. नंतर OPV म्हणजेच ओरल पोलिओ वॅक्सिन. त्याचे डोस आहेत 0, 1, 2, 3 आणि बूस्टर डोस. हे कशापासून प्रोटेक्शन देतं? पोलिओ वॅक्सिनपासून. नंतर फ्रॅक्शन डोस IPV, हे पण कशापासून देतं? सुरक्षा, तर पोलिओ नावाच्या आजारापासून. नंतर पेंटावॅलेंट, याचे 3 डोस आहेत, 1, 2, 3. याच्यामध्ये पेंटावॅलेंटमध्ये कोणते कोणते डिसीज येतात बघा? डिप्थेरिया, पर्ट्युसिस, टिटॅनस, हिपॅटायटिस B आणि इन्फ्लुएन्झा B. एवढ्या रोगापासून प्रोटेक्शन देतं लहान लेकराला पेंटा वॅक्सिन. ठीक आहे. नंतर PCV वॅक्सिन, ह्याचे 2 डोस, 1 आणि 2, आणि एक असतो बूस्टर डोस. ठीक आहे. ही कशापासून प्रोटेक्शन देते? निमोनिया यासारख्या आजारापासून. ठीक आहे. नंतर आहे रोटा वॅक्सिन. बघा, ह्याचे 3 डोस, 1, 2, 3, आणि लहान लेकराला जे डायरिया होत असते, ठीक आहे, त्यापासून संरक्षण देत असते रोटा वॅक्सिन. नंतर MR. ठीक आहे. ह्याचे 2 डोस, 1 आणि 2. ही जो डिसीज आहे, जसं मिझल्स आहे, रुबेला, ह्याच्यापासून लहान लेकराला प्रोटेक्शन देत असते. नंतर DPT B1. बघा, ह्याच्यामध्ये डिप्थेरिया, पर्ट्युसिस आणि टिटॅनस ह्यासारख्या आजारापासून हा बूस्टर डोस आहे. ठीक आहे. नंतर आहे बघा, ज्या आपण जेवढ्या वॅक्सिन बघितल्या त्याचे डोस, त्याची रूट आणि त्याची साईड. म्हणजे समजा ज्या वॅक्सिन आहेत, प्रत्येक जेवढ्या लाईव्ह वॅक्सिन असतील, किल वॅक्सिन असतील, किंवा टॉक्साइड वॅक्सिन असतील. आता ह्याचे काय बघायचं आपल्याला? डोस, रूट आणि साईड. ठीक आहे. पहिली बघा, BCG वॅक्सिन. तिचा डोस आहे 0.1 ml ID लेफ्ट अप्पर आर्म. ठीक आहे. म्हणजे डाव्या साईडचा जो खांदा आहे तिथं आपण BCG वॅक्सिन देत असतो. तिचा रूट आहे ID मीन्स इंट्राडर्मल. ठीक आहे. नंतर हिपॅटायटिस B 0.5 ml IM म्हणजेच इंट्रामस्क्युलर अँटेरोलॅटरल थाय, म्हणजे मांडीमध्ये आपण देत असतो, थायमध्ये. ठीक आहे. नंतर DPT 0.5 ml इंट्रामस्क्युलर अँटेरोलॅटरल थाय. ठीक आहे. नंतर आहे बघा, मिझल्स 0.5 ml सबक्युटॅनस राईट अप्पर आर्म. ठीक आहे. जी आपण BCG वॅक्सिन बघितली ती लेफ्ट अप्पर आर्म, आणि
मिझल्स वॅक्सिन बघत आहोत ती राईट अपर आर्म म्हणजे उजवा खांदा आहे तिथं आपण वरी देत असतो मिझल. नंतर OPV मीन्स पोलिओ वॅक्सिनचे 2 ड्रॉप ओरल, ठीक आहे, तोंडामार्फत देत असतो. नंतर रोटा व्हायरस 5 ड्रॉप्स ओरल. नंतर इन्फ्लुएन्झा B 0.5 ml इंट्रामस्क्युलर अप्पर आर्म, ठीक आहे. नंतर आहे PCV, ही निमोनियाच्या विरोधात देत असतो आपण. याचा डोस बघा 0.5 ml इंट्रामस्क्युलर राईट अप्पर आर्म, ठीक आहे. नंतर MR म्हणजेच मिझल्स रुबेला 0.5 ml सबक्युटॅनस राईट अँटेरोलॅटरल थाय म्हणजे डाव्या मांडीमध्ये देत असतो MR, ठीक आहे. सबक्युटॅनस आणि जी मिझल्स होती राईट अप्पर आर्म आणि MR आहे ती कुठं देत आहोत आपण राईट अँटेरोलॅटरल थाय म्हणजे उजव्या मांडीमध्ये, ठीक आहे. नंतर JE जॅपनीज इन्सेफलायटिस 0.5 ml सबक्युटॅनस राईट अप्पर आर्म ट्रायसेप इन्सर्शन, ठीक आहे. म्हणजे जे आपला उजवा हात आहे तिथे एक असतं बायसेप आणि ट्रायसेप, ठीक आहे. ट्रायसेपमध्ये आपल्याला द्यायची आहे जॅपनीज इन्सेफलायटिस, ठीक आहे. नंतर IPV ही पण पोलिओ वॅक्सिन आहे. OPV ही ओरल देत असतो पण IPV ही आपण इंट्रामस्क्युलर देणार राईट अँटेरोलॅटरल थाय म्हणजे उजव्या मांडीमध्ये देणार आपण. नंतर फ्रॅक्शन डोस IPV 0.1 ml ID म्हणजेच राईट अप्पर आर्म, ठीक आहे. नंतर पेंटावॅलेंट 0.5 ml इंट्रामस्क्युलर लेफ्ट अँटेरोलॅटरल थाय आणि जी पेंटावॅलेंट वॅक्सिन आहे ती आपण डाव्या मांडीमध्ये देणार, ठीक आहे. नंतर बघा कोणती वॅक्सिन कोणत्या मंथमध्ये द्यायची किंवा वीक्समध्ये द्यायची. बघा ज्यावेळेस जन्म झाला ॲट बर्थ, ठीक आहे, पहिली द्यायची OPV 0 डोस. नंतर हेपॅटायटिस B आणि BCG वॅक्सिन ज्यावेळेस बाळाचा जन्म झाला ह्या 3 वॅक्सिन द्यायच्या, ठीक आहे. नंतर लक्षात ठेवा 1.5 महिना, 2.5 महिने आणि 3.5 महिने, ठीक आहे. म्हणजे 1.5 महिना म्हणजे 6 वीक. त्याच्यामध्ये OPV 1 रोटा 1 फ्रॅक्शन डोस IPV 1 PCV 1 पेंटा 1, ठीक आहे. 1.5 महिन्यात 1.5 म्हणजे पहिला डोस येणार 1.5 महिन्यामध्ये, ठीक आहे. नंतर बघा 10 वीक्स म्हणजे 2.5 महिने. ह्याच्यामध्ये OPVचा 2 रोटाचा 2 पेंटाचा 2, ठीक आहे. 2.5 महिने 2 लक्षात राहील. नंतर 3.5 महिने म्हणजेच 14 वीक्स. याच्यामध्ये बघा OPV 3 रोटा 3 पेंटा 3 नंतर फ्रॅक्शन डोस IPV 2 आणि PCV 2, ठीक आहे. नंतर 9व्या महिन्यामध्ये MRची 1 डोस, विटॅमिन Aचा 1 डोस आणि PCVचा बूस्टर. नंतर 16 ते 24 मंथ, ठीक आहे, 1.5 महिने ते 2 वर्ष. बघा ह्याच्यामध्ये काय येणार OPV बूस्टर विटॅमिन A2 MR2 DPT बूस्टर 2 DPT बूस्टर 1, ठीक आहे. नंतर 5 ते 6 वर्ष DPT बूस्टर 2. नंतर 10 वर्षानंतर TD, 16 वर्षानंतर TD. हे झालं इम्युनायझेशन.